नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत POCचा फर्स्ट चॅप्टर सेकंड सेमिस्टरचा बी फार्मसीमध्ये. POC म्हणजे काय तर फार्मास्युटिकल ऑर्गॅनिक केमिस्ट्री या सब्जेक्टचा आपण फर्स्ट चॅप्टरचे पॉईंट्स पाहणार आहोत. तर सर्वात आधी आपल्याला बेसिक कार्बन चेनचे जे फॉर्म्युलाज असतात किंवा जे फॉर्मॅट असतो तो पाहायचा आहे. बेस्ड ऑन स्केलेटन कार्बन चेन. स्केलेटन कार्बन चेनवरती बेस्ड ऑन जे काही आपल्याला ग्रुप्स असतात ते आपण आधी पाहायचं आहे. हा फ्लो डायग्राम आहे किंवा ट्री डायग्राम आपण म्हणू शकतो. कार्बन चेन हे दोन टाईप्समध्ये डिवाइड होतात. सगळ्यात पहिलं तर असायक्लिक और ओपन चेन कंपाऊंड आणि दुसरा सायक्लिक और क्लोज्ड चेन कंपाऊंड. म्हणजे इथे आपल्याला स्ट्रेट चेन्स पाहायला भेटतील, डबल, सिंगल, ट्रिपल बॉन्ड. आणि इथे सायक्लिकमध्ये आपल्याला राऊंड किंवा रिंग शेपचे कंपाऊंड्स पाहायला भेटतील. क्लोज्डमध्ये आपले आहेत कार्बोसायक्लिक और होमोसायक्लिक कंपाऊंड्स आणि हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्स. कार्बोसायक्लिक और होमोसायक्लिक कंपाऊंड्समध्ये आपल्याला फक्त आणि फक्त कार्बन पाहायला भेटणार आहे. बट जर आपण हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्समध्ये पाहिलं तर त्यामध्ये आपल्याला कार्बन देखील असेल, बट त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरे पण एलिमेंट्स पाहायला भेटणार आहेत. त्यानंतर आहे असायक्लिक और ओपन चेन कंपाऊंड. त्यामध्ये आपल्याला सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स पाहायला भेटतील. सॅच्युरेटेड म्हणजे सिंगल बॉन्ड आणि अनसॅच्युरेटेड म्हणजे 2 पेक्षा जास्त बॉन्ड्स जे असतात त्याला आपण अनसॅच्युरेटेड असं म्हणतो. त्यानंतर जो आपला होमोसायक्लिक कंपाऊंड होता त्यामध्ये आपल्याला ॲलिसायक्लिक आणि ॲरोमॅटिक अशा 2 टाईप्स पडतात. कशामध्ये? तर होमोसायक्लिक कंपाऊंड्समध्ये. मग त्यामध्ये ॲरोमॅटिकमध्ये बेन्झिनॉइड आणि नॉन बेन्झिनॉइड हे 2 सब टाईप्स पडतात. आपल्याला वापस आपण एकदा वाचून घेऊया. कार्बन चेन त्यामध्ये असायक्लिक और ओपन चेन आणि सायक्लिक और क्लोज्ड चेन. मग ओपन चेन किंवा असायक्लिकमध्ये सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. क्लोज्ड किंवा सायक्लिक चेनमध्ये कार्बोसायक्लिक और होमोसायक्लिक कंपाऊंड्स आणि हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्स. त्यानंतर होमोसायक्लिक और कार्बोसायक्लिक कंपाऊंड्समध्ये ॲलिसायक्लिक और ॲरोमॅटिक. मग ॲरोमॅटिकमध्ये बेन्झिनॉइड और नॉन बेन्झिनॉइड कंपाऊंड्स. हा होता डायग्राम आपला स्केलेटन कार्बन बेस्ड ऑन, म्हणजे स्केलेटन स्ट्रक्चरवरती आपण नेमिंग करणार आहोत किंवा त्यांचे क्लासिफिकेशन करणार आहोत. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की असायक्लिक कंटेन्स ऑल बॉन्ड्स. म्हणजे असायक्लिकमध्ये आपल्याला प्रत्येक टाईपचे बॉन्ड्स पाहायला भेटतील, सिंगल असू, डबल असू किंवा ट्रिपल असू. आणि त्यांचे जे चेन्स आहेत ते आपल्याला लिनियर किंवा ब्रांच पाहायला भेटतील. सायक्लिक पाहायला नाही भेटणार, कारण की इथे त्यांच्या कंपाऊंडमध्येच लिहिलेलं आहे की ते असायक्लिक आहेत, म्हणजे सायक्लिक कंपाऊंड आपल्याला पाहायला नाही भेटणार आहे. हे आहेत त्यांचे एक्झाम्पल्स. आपण ह्या एक्झाम्पल्सला कसं नाव द्यायचं आहे किंवा कसं आयुपॅक नेमिंग करायचं आहे किंवा नोमेनक्लेचर कसं द्यायचं आहे ते देखील पाहणार आहोत. हे कंपाऊंड्स बघण्याच्या आधी आपल्याला पाहायचं आहे की आपण जे काही कार्बन एलिमेंट्स प्रेझेंट आहेत त्यांना नेमिंग कसं करतो. जर आपल्या कंपाऊंडमध्ये 1 कार्बन आणि 4 हायड्रोजन ॲटम्स पाहायला भेटतील तर आपण त्याला मिथेन असं म्हणतो. तसंच जर कार्बन 2 कंपाऊंड असतील किंवा 2 एलिमेंट असतील आणि हायड्रोजन हे 6 असतील तर आपण त्याला इथेन म्हणतो. हे एक चार्ट आहे ज्यामध्ये आपण अल्काइल किंवा अल्किन ग्रुप घेतो. त्यामध्ये आपण मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन आणि डेकेनपर्यंत 10 कार्बन ॲटम्स होतात. त्यानंतर 11thला आपण उनडिकेन आणि 12thला आपण डोडेकेन असं बोलतो. आपल्या सिलेबसमध्ये C10पर्यंत म्हणजे डेकेनपर्यंतच आपल्याला शिकायचं आहे. ह्यामध्ये आपण कसं थिंकिंग करायचं किंवा मेमराईज करायचं, तर 1 कार्बन असेल तर मिथेन, 2 असतील तर इथेन, 3 असतील तर प्रोपेन, 4 असतील तर ब्युटेन, 5 असतील तर पेंटेन, 6 असतील तर
हेक्झेन, 6 हेक्झेन म्हणजे आपण म्हणतो ना हेक्झेन रिंग असते किंवा बेन्झिन रिंग असते. सो बेन्झिनमध्ये आपल्याला 6 पाहायला भेटतात. 6 हेक्झेन, 7 हेप्टेन, 8 ऑक्टेन, 9 नोनेन, 10th डेकेन, 11th उंधडिकेन आणि 12th असतो तो डोडेकेन असतो. सो हे आपण जर मेमराईज केलं तर आपल्याला अल्केन, अल्किन्स, अल्काइन्स हे मेमराईज करायला सोपं होतं. सो फर्स्टली तुम्ही हे सगळं बाय हार्ट करून घ्या की फर्स्ट किंवा एक कार्बन असेल तर आपण त्याला मिथेन म्हणतो, 2 कार्बन असतील तर त्याला आपण इथेन म्हणतो, 3 असतील तर त्याला प्रोपेन म्हणतो, 4 कार्बन असतील तर त्याला आपण ब्युटेन म्हणतो, 5 कार्बन असतील तर त्याला आपण पेंटेन म्हणतो, 6 कार्बन असतील तर त्याला आपण हेक्झेन म्हणतो, 7 कार्बन असतील तर त्याला हेप्टेन म्हणतो, 8 कार्बन असतील तर त्याला ऑक्टेन म्हणतो, 9 असतील तर त्याला नोनेन म्हणतो आणि 10 कार्बन ॲटम्स असतील तर त्याला आपण डेकेन असं नाव देतो. सो हे होते आपले सिंगल चेनचे. हे जे काही आपण नावं पाहिले हे सगळे सिंगल चेन कार्बन ॲटम जर अटॅच असतील, 10 कार्बन ॲटम सिंगल चेनवाले अटॅच असतील तर आपण त्याला डेकेन म्हणतो. जर 5 असतील तर आपण त्याला पेंटेन म्हणतो. असं हे सिंगल चेनबद्दल आहे. असंच डबल चेन आणि ट्रिपल चेनबद्दल वेगळे वेगळे नावं आहेत. सो त्यामध्ये चेंज काय होतो, हे होता मिथेन, ANE. सो जो हा ANE कंपाऊंड असतो ना तो अल्केन, अल्केनमध्ये ANE राहतो, अल्कीनमध्ये ENE होतो आणि अल्काईन मध्ये YNE होतो. सो तुम्ही पाहू शकता ह्यामध्ये कसं अल्केन, ANE लास्टचे 3 लेटर्स आपण घेतो आहोत. सो जर आपल्याला ह्यामध्ये जर आपल्याला पेंटेन पाहायचं असेल आणि त्याला जर डबल बॉन्डिंग असेल, ठीक आहे, त्याला जर आपल्याला डबल बॉन्डिंग दाखवायची असेल तर आपण कसं म्हणू, पेंटेन आहे, बरोबर. हे काय आहे, सिंगल बॉन्डिंग आहे. जर आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला जर डबल बॉन्डिंग पाहायला भेटेल तर आपण आधी एक एक्झाम्पल बघूया. सो इथे जर आपण पेंटेनचा एक्झाम घेतला, पेंटेन म्हणजे काय तर 5, ठीक आहे. सो आपल्याला 5 कार्बन्स आहेत, हे इमॅजिन करून घ्यायचं आहे. 1 2 3 4 5 कार्बन झाले. त्यानंतर आपल्याला काय सांगितलं होतं की जर आपल्याला अल्किन्स म्हणजे डबल ग्रुप जर दाखवायचं असेल तर आपण काय करणार आहोत, तर फर्स्ट एलिमेंटला 2 कार्बन अटॅच, 2 बॉन्ड असे आहेत म्हणजे डबल बॉन्ड आहेत. आणि नेहमी लक्षात ठेवायचं कार्बन हा फक्त 4 बॉन्डिंग तयार करू शकतो. 4पेक्षा जास्त बॉन्डिंग कुठलाही कार्बन तयार करू शकत नाही. 4च त्यांची व्हॅलेन्सी आहे. व्हॅलेन्सी म्हणजे काय तर इलेक्ट्रॉन दुसऱ्याचं आणि स्वतःचं, इलेक्ट्रॉनची जी बॉन्डिंग कपॅसिटी असते ही त्याची 4च आहे. सो नेहमी लक्षात ठेवायचं की ह्याचे अटॅचमेंट 4 ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतील. सो इथे बघा, ह्या कार्बनला आपण सगळ्यात आधी बघूया. ह्या कार्बनला 1 2 2 राहिले, 1 2 इथे झाले, 2 राहिले. मग इथं काय करायचं, हायड्रोजन ॲटम लावायचा. हायड्रोजन ॲटम किती लावावं लागतील तर 2 लावावे लागतील. म्हणजे किती झालं, CH2. का, कारण की इथं ऑलरेडी 2 अटॅच आहेत. आता इथे पाहूया ह्या कार्बनला 1 2 3 3 बॉन्ड ऑलरेडी झालेले आहेत, मग एकच बॉन्डची गरज आहे, H. मग इथे पाहूया ह्या कार्बनला 1 आणि 2 2च कार्बन अटॅच आहेत, 2च बॉन्ड अटॅच आहेत. सो इथे आपल्याला अजून 2ची गरज आहे. सो 2 हायड्रोजन. वापस इथे पाहूया, इथे आपल्याला वापस 2 बॉन्ड अटॅच आहेत. सो आपल्याला इथे देखील 2ची गरज आहे. वापस या तिसऱ्यावाल्याला बघूया, लास्टवाल्याला. सो लास्टवाल्या ह्यामध्ये काय आहे तर एकच बॉन्ड अटॅच आहे. सो ह्याला कितीची गरज आहे तर 3ची गरज आहे. मग इथं आपण 3H लिहूया. असं होतं आपलं पेंटीनचं स्ट्रक्चर, पेंटीन. सो असंच आपण पेंटाईल स्ट्रक्चर देखील फॉर्म करू शकतो. सो तुम्ही या व्हिडिओला पॉज करा आणि पेंटाईल स्ट्रक्चर कसं बनतं हे एकदा ड्रॉ करून घ्या, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल. आणि मी तुम्हाला आता दाखवते की पेंटाईल स्ट्रक्चर कसं असतं. सो आपण काय करणार, सगळ्यात आधी 5 कार्बन फॉर्म करणार. 1 2 3 4 5
5 कार्बन झाले. त्यानंतर काय करायचं आहे की आपला जो हायड्रोजन आहे इथला, बरोबर, हायड्रोजन ॲटम आहे त्या आधी आपल्याला इथं 3 बॉन्ड्स ड्रॉ करायचे आहेत. का? कारण की जो अल्काईन असतो त्याला 3 बॉन्ड्स असतात. सो बघा, अल्केनला 1 बॉन्ड, अल्किन्सला 2 बॉन्ड, अल्काइन्सला 3 बॉन्ड पाहायला भेटतील. असे असतं नेमिंग त्यांचं. सो आपल्याला 3 बॉन्ड्स दाखवायचे आहे. 2 बॉन्ड्स ऑलरेडी आपण इथं एक्झाम्पल बघितलेलं आहे, बरोबर. सो आपल्याला 3 बॉन्ड्सचं पाहायचं आहे. मग 3 बॉन्ड्स आपण इथे ऑलरेडी ड्रॉ केले. मग 3 बॉन्ड्सच्या नंतर आपल्याला ह्याची व्हॅलेन्सी बघायची आहे. ऑलरेडी 3 इथे अटॅच आहेत. मग आता अजून 4 कंप्लीट व्हायला कितीची गरज आहे? तर 1 हायड्रोजनची गरज आहे. वापस ह्या कार्बनला बघायचं. 1 2 3 4 ऑलरेडी अटॅच आहेत. 4 व्हॅलेन्सी ऑलरेडी कंप्लीट झालेली आहे. सो इथे आपल्याला हायड्रोजन पाहायला नाही भेटणार. त्यानंतर आता ह्या कार्बनचं बघायचं आहे. 1 आणि 2. आता 2 बॉन्ड्स ऑलरेडी आहेत. सो 2 हायड्रोजनची गरज आहे 4 व्हायला कंप्लीट. सो 1 2. वापस या कार्बनला 2 हायड्रोजनची गरज आहे. वापस या कार्बनला बघायचं. 1 आता 3 हायड्रोजनची गरज आहे कारण की 4 व्हॅलेन्सी आपल्याला पाहिजे. मग हे झालं 4. सो ह्याला आपण म्हणणार आहोत पेंटाईन. कळलं? सो हा होता एक्झाम्पल आपला अल्कीन, अल्किन्स आणि अल्काइन्ससाठी. सो हे जर तुम्ही नेमिंग जर मेमराईज केली तर तुम्हाला हे जे पुढचे काही नेमिंग किंवा नोमेनक्लेचर आहे ते तुम्हाला सोपं पडणार आहे. सो सगळ्यात आधी तुम्ही काय करायचं, हे मेमराईज करून घ्यायचं. 10पर्यंत जर केलं तरी चालेल. 11 आणि 12 जरी लक्षात नाही राहिलं तरी नो प्रॉब्लेम. सो आता आपण ह्याला नेमिंग करणार आहोत. आता सगळ्यात आधी काय बघायचं आहे की डबल बॉन्ड कुठं प्रेझेंट आहे का. सो तर हा डबल बॉन्ड इथं कुठेच प्रेझेंट नाही आहे. मग हे सरळ चेन आहे म्हणजे ही आपल्याला अल्केन पाहायला भेटणार आहे. सिंगल बॉन्ड आहेत, बरोबर. मग आता कार्बन बघायचं आहे. 1 2 3 4 4 कार्बन आहे. 4 कार्बन म्हणजे किती? 1 2 3 4 4 म्हणजे किती? ब्यूटेन. मग ह्याचं नाव काय आपल्याला लिहायचं आहे? ब्यूट एन. कळलं?